नमस्कार मंडळी, आम्ही ॲग्रीकोड यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बांगडा मच्छीचा आंबट। बांगडा मच्छीचा आंबट करण्यासाठी इथे मी मस्त असे ताजे बांगडे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। बांगडा मच्छी आता साफ करून घेऊ। बांगडा मच्छी साफ करत असताना बांगडा मच्छीच्या दोन्ही बाजूला जे कल्ले आहेत ते काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये जे गावरी आहेत ती सुद्धा काढून घ्यायची आहे। त्यासोबत पोटामधली घाण आहे ती सुद्धा साफ करून घ्यायची आहे। पोटामधून घाण काढून झाल्यानंतर बांगडा मच्छीचे मीडियम साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत आणि शेपटीकडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे। अशा पद्धतीमध्ये सर्व मच्छी कट करून घेऊया। पाहू शकता बांगडा मच्छी एकदम मस्त फ्रेश आहे। बांगडा मच्छीच्या पोटामध्ये पेर आहे, पेर सुद्धा पाहू शकता। अशा पद्धतीमध्ये बांगडा मच्छी कट करून झालेली आहे। बांगडा मच्छी आता 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। इथे मी काळा वाटण करून घेतलेला आहे। काळा वाटण करण्यासाठी भाजलेलं खोबरं, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर याचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीमध्ये काळा वाटण केलेलं आहे। चुलीवर मातीचं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेलं लसूण आहे ते या गरम तेलामध्ये सोडून देऊया आणि लसूण थोडं लालसर होईपर्यंत परतून द्यायचं आहे। लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला टाकून सर्व एकत्र करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं काळं वाटण आहे ते या मसाल्यामध्ये टाकून वाटण तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं। वाटण तेल सोडायला लागलेलं आहे, त्यामध्ये आता तयार केलेलं वाटणाचं जे पाणी आहे ते टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी टाकून घेऊया आणि थोडी कालवणाला उकळ येईपर्यंत कालवण शिजून द्यायचं आहे। कालवणाला थोडं उकळ आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चिंचेचं पाणी सोडून देऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर कट केलेली बांगडा मच्छी आहे ते या रसामध्ये सोडून देऊया आणि कालवणाला 10 ते 15 मिनिटं उकळ येईपर्यंत कालवण शिजून द्यायचं आहे। कालवणावर ढाकण ठेवलेलं आहे। साधारण 15 मिनिटं झालेले आहेत। पाहू शकता कालवणाला वाफ सुद्धा खूप छान आलेली आहे। अशा पद्धतीमध्ये बांगडा मच्छीचा आंबट तयार झालेला आहे। त्यामध्ये आता चवीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया। पाहू शकता कालवणाला तरी सुद्धा खूप छान आलेली आहे। अशा प्रकारे बांगडा मच्छीचा आंबट तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।